मला काय येणार आहे या ठिकाणी, काही येऊ शकत नाही. पण आता सर्वांचा आग्रह आहे, गावकऱ्याचा आहे आणि ज्ञानीगुणी माणसांचा सुद्धा आहे. म्हणून मी नगद नारायणचा कृपा आशीर्वादाने जे मला जमते ते तुमच्या समोर सांगणार आहे. म्हणून तुम्हाला नतमस्तक होतो, कथेचा अनुसंधानाला सुरुवात करतो. लहाने महाराज तत्पूर्वी मी एकच शब्द बोलणार आहे. तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानी आहेत, गुणी आहेत, पण ते बोलण्यासाठी माझा अंग नटनट कापते. आता सांगितलं रडलं पाहिजे, पण आम्हाला खालून उदबत्ती टोचली तरी आमच्या डोळ्याला पाणी येतंय. हो, आमचा परमार्थ आहे का? ह्या व्यासपीठावर सांगतो परमार्थ नाही, हा नाटक आहे. स्पष्ट सांगतो, पटल ना पटल हा विषय वेगळा आहे. पण तुमच्याकडून एकच ऐकायचं होतं, मोराला काय वरदान आहे आणि वरदान का दिलं. लहाने महाराज माफी मागून सांगतो, ते तुमच्याकडून ऐकायचं होतं. मोराचं वरदान आम्हाला ऐकायचं होतं, पण नाही भेटलं. असू द्या, चला झालेली कथेला या ठिकाणी मी आरंभ करतो. या ठिकाणी आता वरुणाचा आणि हंसाचा असणारा संवाद आहे, हंस पक्षाचा आहे बरं का. हंस पक्ष आहे कसा आणि का आहे आणि कशामुळे वरदान आहे हे आता आपल्याला या कुणाच्या वरुणाच्या तोंडातून ऐकायचं. म्हणून वरुण म्हणतात, हे हंसा, अरे तुझं असणारं मन असणारच निर्मळ राहणार आहे. तुला दुधातलं पाणी आणि पाण्यातलं दूध वेगळं करण्याचा तुला वरदान आहे आणि तुझ्यामध्ये असणारा सर्व प्रकाश तुझ्या हृदयामध्ये थांबण. म्हणून असणारा हंस पक्षी हा अशा प्रकारचा श्रेष्ठ आहे. वाचा महाराज. जैसा मी समलीन विजय तसे सोचे करुणा ऐसे तुझे उडाले गगन. क्या बात आहे महाराज. गगन पावेला वरुण राजाचा आशीर्वाद आहे, वरुण राजाचं वरदान आहे. अशा असणारे कोणाला हंस पक्षाला, हे हंसा, अरे तुझा माझा आशीर्वाद आहे. तुझं असणारं उड्डाण आणि गगनापर्यंत बिरारी मारणार आहे बरं का. अशा प्रकारचा वरुण आणि कुणाला हंस पक्षाला आशीर्वाद दिला. जे जे इच्छे तुझे मन ते मनोरा दान पावलं. अरे तुझ्या इच्छाच मनोरथ पूर्ण होईल. तुझा कृती असेल, तुझं कर्तव्य असेल, तुझं सुंदरपण असेल, हे कुठल्याही प्रकारचं उणीव भासणार नाही आणि तुझ्या इच्छाची तृप्ती होईल. महाराज वाचा. उदका तुझी अति प्रीती होईल रे विहंगमानी चिती. प्रीतीचे लक्षण ज्ञाते जाण. वरुणा, प्रीतीने प्रीती वाढत कीर्तीने प्रीती वाढत असे. स्वमुखाने सांगायची गरज नाही. कीर्ती नाही, मी असं केलं आणि मी तसं केलं, कोणी सांगू नका बरं का. माता मावल्या हो, हे करता धरता भगवंत आहे. म्हणून वरुणाने हंस पक्षाला नियुक्ती झाला आहे काय, तुझा आणि पाण्याची अति प्रीती आहे. म्हणून आज मी हंस पक्षी असणारा राजहंस काय करत आहे, दूध आणि पाणी वेगळं करत आहे. म्हणून त्याची कीर्ती श्रेष्ठ आहे. महाराज वाचा. हंसा पूर्वी श्री रघुनाथ पांढरा वर्ण सर्वनवता. पक्षी सुचेता कटिबंध आग्र पांढरे. रंग कसा सांगितला, पांढरा सांगितला. कटिबंध आगरे पांढरे. पांढरा राजहंस पक्षाचा कलर आहे आणि का तर हे वरुणाचं वरदान आहे. हे वरुणाने सगळं कार्य राजहंस पक्षाचं केलं म्हणतात. मुनी म्हणे श्री रघुनाथा ऐक श्रावणा रे सुता. वैश्रवणा कुल काळ सवरतेता प्रतिउत्तर पै वदला. मग आता ही कथा चालली कोणाची. आज 4था-5वा दिवस आहे. चाललाय सांगतोच बोलतोच पण अगस्ती मुनीची आणि प्रभुरामचंद्राची पूर्वकथा आहे. ही सगळं अगस्ती मुनीने आणि रामाला कथा सांगायला सुरुवात केलेली आहे. परंतु पुराणिक रामाने प्रश्न विचारला. काय विचारला महाराज. वेल मने कृकला असा प्रती प्रसन्न झालं जाण निश्चित. तुझे शरीर सोन्यकांती. मी संतोषोद तुझं देतो. विषय बदलला गेला बरं का श्रोत्या हो. लहाने महाराज मला सांगा, या ठिकाणी विषय बदललेला आहे. कुबेर म्हणे कागा प्रती. कावळेला, बरोबर आहे का, कावळेला आता कुबेर आणि काय आता वरदान देऊ लागले म्हणतात. आणि कला सारे का तुझे मस्तकी सिका देता होईल दाल रे निषेका.
वा किंचित शाम्यता शरीरी शरीर तुझ्या मस्तकी शिकानीचित हो कावळ्याला वरदान दिलेलं आहे तुझ्या मस्तकावर काय म्हणते महाराज सांगा ना काय ते रचना करायला ना कावळे पण रचना करायला ना राणे महाराज कावळ्याचं सांगा गेले का उठून असू द्या वाचा पुढे कावळाचं वाचा पुढे वाचा पुढे ऐका पुढची वाचा मी सांगतो कावळा ऐका नाही तरच बघूया तदनंतर धर्मीचा पती यमराज हसले चित्ती कागा प्रतिवदे बघा. सुनिश्चित अवतार तदनंतर बोले धरणीचा पती बोलले कोणी असणारा ब्रह्मदेव त्या ठिकाणी बोलू लागले कागाला बोलतात कावळ्याला आता या ठिकाणी दोघांचा संवाद आता कागाला सुद्धा वरदान म्हणजे कावळेला या ठिकाणी वरदान मिळू लागलं म्हणतात महाराज यमाने काघासी तुझं काय बोला निश्चयशी प्रीतीने ऐका माझ्या वचना वा वा कावळा सावधान यम म्हणे कागा प्रति प्रीतीने ऐक माझ्या वचनाची सावधानी अवधार यमराजा बोलू लागला कावळ्याला प्रीतीने बोलत आहे यमराजा काय बोलणार आहे बरं महाराज दशहाता पिंड तो जाण वा जे नर देती तुझं लागू लागून वा वा होय स्वर्ग गमा गमन वा रे वा कावळा काल पैनवे हे बोलू लागले असणारे कावळ्याला यमराजाने वरदान द्यायला सुरू केलेलं आहे तुझ्या असणाऱ्या मुखाने जे असणाऱ्या 10व्या दिवसाची जे पिंडदान होतं किंवा 10व्या दिवसाचा विधी पूर्ण होतो त्यावेळेस तू त्या पिंडीला शिवशील त्यावेळेस तो दुर्जन असेल किंवा सज्जन असेल किंवा पुण्यवान आहे किंवा पापी आहे ह्याचं बघितल्या जाणार नाही पापी असला तरी त्याचा उद्धार होईल म्हणतात अशा प्रकारचा वरदान असणाऱ्या यमराजाने दिलं महाराज पावती त्याचे 10 दिवसाचे अंती बळी प्रधान तुझं देती वा वा ते पावती स्वर्गाची जो व्यक्ती मरण कुणी व्यक्ती XYZ म्हणू उद्या मी जरी गेलो तरी मला कावळ्याची गरज आहे बरं का आणि रामाने सांगितलं तरी कावळ्याची गरज आहे आणि नाही सांगितलं तरी गरज आहे कसाही असो ते 10 दिवस तुझी वाट बघणार 10 दिवसात तुला घासभर खायला घालणार आणि आजही परंपरा चालू आहे आणि ती अति योग्य आहे ती करणं काळाची गरज आहे कारण का गेलेल्या व्यक्तीला मोक्ष प्राप्ती कावळ्यापासूनच भेटतो कितीही वाचा आणि कितीही सांगा कावळा नाही आला तर सगळं सफल होतं महाराज वाचा आणि तुझे वरदान काय तुम्ही धर्मराज पण तुझं होईल अमरपान अमरत्वाचे लक्षण तुझं होईल अमरपाण अमरपाण असणाऱ्या अशा प्रकारचं वरदान कुणी दिलं त्या यमराजाने आणि वरुणाचे हे कावळ्याला वरदान आहे बरं का सुंदर अशा प्रकारचे वरदान आहेत कावळा असला तरी त्याला चांगले वरदान भेटलेले आहेत म्हणून आपण जरी नामाचं कीर्तन करत असलो तरी आपल्याला सुद्धा भगवंताचं सद्गुरू नगर नारायणाचं बक्कड स्वामीचं थोडं तरी अस्तित्व असावं वरदान भेटावं अशी आपण सुद्धा अपेक्षा केली पाहिजे वाचा महाराज शरीरी पिळा जोडान कमरती रे प्राणी तैसे तुझं नाही जा वा 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 ओके सदा तुझे बघा काय वरदान आहे किती सुंदर वरदान आहे कावळ्याकडे बघताना आपला दृष्टिकोन बदलत आहे म्हणतात महाराज सगळे प्राणी पिडा होऊन मरतील रोगाने मरतील कशात पचून मरतील ऍक्सिडेंटनी मरतील पण कावळ्याला वरदान आहे तुला कसं मरण नाही रे बाबा अशा प्रकारचं वरदान कावळ्याला या ठिकाणी भेटलं म्हणतात महाराज हसते तुझे मरण बोलले रे सत्यदान सोयीच्याने तुझे नाही मरण नाही जाण पक्षी राजा यमराजा बोलू लागला या ठिकाणी नाही मरण पक्षी राजा तुला वैयक्तिक मरण नाही स्वतः मरण नाही दुसऱ्याच्या हाताने आलं तर सांगता येत नाही आणि लाईटला चिटकून त्याने आता मरायला लागले त्याला काय करावं पण कावळा अमर आहे कावळ्याला मरण नाही दुसऱ्याच्या हाताने मारलं तरच तू मरशील बाबा अशा प्रकारचं वरदान दिलं भास मला बोलायचं लय झालं आता माझ्याकडून वळत गेलं बघा कशामुळे गेलं ते आता माझ्या डोक्यात काय गेलं